स्वराज. नुजत मॅडमनी किती सहकार्य केलं? नुजत मॅडमने यांनी मला एक 10 मिनिटात आम्ही कॉल केला, 10 मिनिटात मॅडम इथं आल्या आणि त्याने भरपूर आम्हाला सहकार्याची आम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो म्हणून. असं पण त्यांचे मी खूप आभारी आहे. क्या कहेंगे, आज आप जिला परिषद आए, क्या मैटर था, किस वजह से यहाँ पर आना हुआ? आज ये किसान लोगों के वास्ते यहाँ पे आंदोलन चालू था 2.5-3 महीने से, तो हम जिला परिषद पहुँचे। हमारे करुणा मुंडे मैडम का हमको आदेश मिला तो हम लोग हमारी पूरी टीम के साथ यहाँ पहुँचे। ये लोगों के साथ अन्याय हुआ और हम लोगों ने यहाँ पर आके अधिकारी साहब से बात करे और इस बारे में हमने उनसे ये इन्फॉर्मेशन ली कि इस कार्य को जल्द से जल्द ख़त्म करें, मिटाइए, क्योंकि लोग किसान बंधु लोग बहुत परेशान हैं। और मैं स्वराज शक्ति सेना से महाराष्ट्र की माइनॉरिटी की महाराष्ट्र की अध्यक्ष हूँ और इस मैटर में मैंने ये शेरू भाई और रियाज भाई इनके साथ कांटेक्ट की। इन्होंने मुझको कॉल किया और हमारी टीम फौरी इनके साथ में आई और आगे की कार्रवाई की। आपका पूरा नाम और पोस्ट बोलिए। मेरा नाम शेख नुजत आरा है और मेरी पोस्ट है तो महाराष्ट्र अध्यक्ष माइनॉरिटी पे है। काय सांगेल बाबा, काय तुमची मागणी आज तुम्ही इथं आले संभाजीनगर मध्ये? हे निवृत्ती रंगनाथ सोनवणे, सवनगाव तालुका वैजापूर येथे वैजापूरमध्ये पानत रस्तेमध्ये पानत रस्ते 14वा वित्त आयोग 15वा वित्त आयोग मध्ये आणि शेततळे, गायगोठे, विहिरी याच्यामध्ये भयंकर भ्रष्टाचार झालेला आहे आणि आम्ही ते भ्रष्टाचाराची माहिती आम्ही तक्रार देऊन सनी आम्ही त्यांना 1 महिना आधी दिला। आम्ही नंतर धरणे आंदोलन चालू आहे आमचं 23 तारखेपासून, तर त्याच्यामध्ये आम्हाला कुठली साथ नाही दिली। मग आम्ही पंचायत समिती सुद्धा गाढव सोडले, आमच्यावर गुन्हा झाला नोंद असा अन्याय आहे आणि काय न्याय तर भेटतच नाही, पण आमच्यावर उलटा गुन्हा दाखल केला। अधिकाऱ्यांनी भरपूर त्रास दिला आम्हाला। तिथं आता काल परवा दिवशी ते आम्हाला हाकलून द्यायला लागले, तुम्ही बसू नका इथं, आमचं काम झालं। आम्ही पत्र दिले, नुसतं पत्र यावर पुढं काम चालतं का? नंतर इथं आम्ही 13/5 इथं आम्ही आलतो। 13/5 आल्यावर आम्ही शिवसाहेब संघ बैठक झाली। आम्हाला त्यांनी आदेश दिले समिती गठीत करा। समिती गठीत झाली, आम्हाला 22 तारीख दिली। आम्ही 22 तारखेला येतो चौकशीला, पण आमच्याशी कुठलं चर्चा नाही। आमचे माणसं कमिटीमध्ये घ्या, पोलीस संरक्षण घ्या आणि तुम्ही पाहणी करा प्रत्यक्षात हे काम झालं का। झालं असेल तर आमचं काय म्हणणं नाही, नसेल झालं तुम्ही कारवाई करा। आज तुम्ही इथं शहरामध्ये आले, मिर्झा मॅडम करून काय अपेक्षा आहे? नुजत मॅडम करून काय अपेक्षा आहे तुम्हाला? नुजत मॅडमने आमचे राजू भैया राष्ट्रीय अध्यक्ष आहे, आम्ही तालुका संघटक आहे। अशा हिशोबाने आमचं भरपूर 10-20 लोक आहे आमच्यामध्ये, सगळे पदाधिकारी असल्यामुळे आम्ही आमचं काम धरणे आंदोलन चालू आहे। पण आम्हाला पोलीस लोकांच्या धमक्या येतात, पुटऱ्याच्या धमक्या येतात, काही अधिकारी
यांना धाक उभा राहिला, हे भ्रष्टाचार निघला तर मग आमचं गुन्हे दाखल होतील. तुम्हाला काय लागतं, तुम्हाला काय इच्छा आहे, काय असेल तर देतो आम्ही, पण आम्ही त्याच्यात बळी पडलो नाही, त्यांचं प्रलोभनाला आम्ही बळी पडत नाही. आम्हाला स्पष्ट जे आहे ते दाखवा. भ्रष्टाचार झालेला आहे निश्चित आहे. रस्त्यामध्ये, पाण्यात रस्त्यामध्ये कुठलाही मुरुम न टाकता पैसे काढून घेतले 9 लाख रुपये, परत उजून 15 लाख काढायचे होते. असं स्पष्ट म्हणजे आम्हाला चौकशी करा, चला पोलीस संरक्षण घ्या. आता तुम्हाला साहेबांशी भेटेल. हा, साहेबांशी आम्हाला आम्ही आज निवेदन दिलं होतं, आम्ही गाडो सोडणार आहे जिल्हा परिषदला, पण आमच्याशी नरोडे साहेबांनी कॉन्टॅक्ट केला. मग आम्ही थोडं ते म्हणे आम्ही गाड घालून देतो, तुमचं चर्चा करून प्रश्न सोडू. गाडो सोडून काय होणार आहे का? पण आमचं मग आम्ही ऐकलं त्यांचा शब्द, मागच्या वेळेस बी ऐकलं त्यांच्या मध्यस्थीनाच आम्ही थांबलो होतो. आणि परंतु जे समिती गठीत झाली ते आमच्याशी काही सोयीना बोला ना, सोयीचं मार्गदर्शन करीना. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 2.5 महिन्यापासून वैजापूर तालुक्यात पंचायत समिती कार्यालयासमोर झालेला रोजगार हमी योजना अंतर्गत, जल जीवन योजना अंतर्गत, 15 वित्त आयोग योजना अंतर्गत, विविध योजना अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सातत्याने शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनाचा आज माननीय नुजत मॅडम यांनी शिव मॅडमची भेट घेऊन स्वराज्य शक्ती पार्टीचे वतीने एक पाठिंबा जाहीर केला आणि एक निवेदन दिलं की जर यांना जर न्याय नाही मिळाला तर पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू असे आदेश. त्यानंतर सदर शिवसाहेबांनी चौकशी समिती नेमणूक करून झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ उद्या दिनांक 4/6/2026 रोजी चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमणूक केली व शेतकऱ्यांना न्याय मिळाला. धन्यवाद. आपलं पूर्ण नाव सांगा. रियाज खान पठाण, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती प्रदेश उपाध्यक्ष. कार्यकारी अधिकारी औरंगाबाद या कार्यालयाच्या मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य घोरपडे यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र राज्य आणि स्वराज्य शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे गेल्या 2.5 महिन्यांपासून जे वैजापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर जे बेमुदत धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, घंटानाद चालू आहे, तर या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकळलेला आहे. कर्मचाऱ्यांपासून तर मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत ही सर्व साखळी पद्धत चालू आहे आणि संगीत खुर्चीचा खेळ या ठिकाणी चालू आहे. या भ्रष्टाचाराला आधी सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, शोषित पीडित, दीनदलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, आदिवासी अशा सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र राज्य आणि स्वराज्य शक्ती सेना महाराष्ट्र राज्य हे सर्व लोकशाही आणि भारतीय संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या आधारे लोकशाहीच्या मार्गाने हे उद्या चौकशी समितीचे आदेश मॅडम यांनी ताबडतोब आमच्या पदाधिकाऱ्यांना, वरिष्ठांना दिले. यासोबत आमच्या सोबत राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रियाज खान, मुराद खान पठाण, तसेच अल्पसंख्याक आघाडी स्वराज्य शक्ती सेनेच्या शेख नुजत आरा मॅडम, निवृत्तीदादा सोनवणे आणि राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती जिल्हा संघटक आमचे मार्गदर्शक साबेरभाई खान पठाण वैजापूर, तसेच जनसेवक डॉक्टर शेरूभाई सादिकभाई मोमीन यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दालनामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली. तर या त्यांनी आदेश दिले उद्या चौकशी समिती गठीत करणार आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व लेखाजोखा आम्ही त्यांच्यासमोर मांडणार. परंतु या लोकशाही मार्गाच्या आदेशाप्रमाणे आमच्या मनासारखी जर चौकशी झाली नाही तर आम्ही पुन्हा जिल्हा परिषद कार्यालय औरंगाबाद मुख्य कार्यकारी गाढव सोडून तीव्र असे शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आंदोलन मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत करणार. याची सुद्धा राज्य सरकार आणि वरिष्ठ सर्व भ्रष्टाचारी अधिकारी यांनी सर्व उच्चस्तरीय जलद गतीने दखल घेऊन पूर्णपणे लेखाजोखा हा समोर जनतेसमोर मांडावा आणि झोपी गेलेल्या या सरकारला आणि अधिकाऱ्यांना पुन्हा जाब विचारल्याशिवाय भारतीय संविधानिक लोकशाही राज्यघटनेच्या आधारे संघटनेचे सर्व आम्ही पदाधिकारी मिळून एकवटून आम्ही या घटनेचा निषेध करून आणि तुम्हाला जागृत करू असे आम्ही सूचित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर क्या कहेंगे? जय हिंद जय महाराष्ट्र। आज स्वराज्य शक्ती सेनातर्फे जिल्हा कृषी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आला। गेल्या 4-5 वर्षापासून मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनपोटी अनुदान अतिरिक्त 25% राज्य सरकार देतं आणि 55% केंद्र सरकार देतं। परंतु केंद्र सरकारकडून अनुदान मिळालेलं 25% अतिरिक्त अनुदान आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। त्या मागणीसाठी आज आमचे जिल्हा अध्यक्ष पक्षाचे नुजत मॅडम, शेरूभाई मोमीन, साबेर खान पठाण, आसिफ भाई कॉन्ट्रॅक्टर, निवृत्ती सोनवणे आणि आमची ताई हे सर्व एक निवेदन देऊन आज आम्ही मागणी करत आहे का पुणकर योजना अंतर्गत असो, विविध योजना अंतर्गत असो, जे शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित पडलेलं आहे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा, जेणेकरून खरीप हंगामाची तयारीला लागलेले शेतकऱ्यांना थोडाफार आधार मिळेल। त्यासाठी आम्ही राज्य सरकारकडून हे मागणी करत आहे की जे शिल्लक पडलेला असलेला अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून एक मदत करावी। इतकंच आमच्या या निवेदनामध्ये सादर आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।